हाय मैत्रिणींनो, तर आपण आज प्रिन्सेस कटचा ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत. 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची उंची आहे 14, त्याच्यात 1 इंच शिलाईमध्ये जाणार आहे. आपण पूर्ण टोटल उंची घेतली आहे 15. तुम्ही जर नवीन शिकणारे असतील तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पहा, नक्की समजेल. एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. आणि गळा आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे, गळा रुंदी, आणि शोल्डर 3 इंच. आणि आपला मुंड्याचा भाग आहे तो 5.5 घ्यायचा आहे. जर 6-7.5 घेतला तर त्याच्याने आपल्या मुंड्यामध्ये घोळ येऊ शकतो, म्हणून आपल्याला 5.5च घ्यायचा आहे मुंडा. आणि 9 छाती, 2 इंच शिलाई मार्जिन. आणि आता सरळ रेष आखून घ्यायचा आहे. इथं आपल्याला 1.5 इंच वर मार्जिन करून घ्यायचं आहे आणि असं शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथं 2 इंचावर आपल्याला इथं असं खाली रेष आखून घ्यायचं आहे. तर गळा माझा मागचा गळा साईज आहे 11 इंच, तर मी इथं 11 इंचवर मार्जिन करणार आहे. नीट पहा, तुम्हाला नक्की समजेल. आणि आता आपण इथं 2 इंचावर मार्जिन केले आहे, तर आपल्याला इथं 2 नाही, इथं 3 घ्यायचं आहे, कारण की चिवळ नाही होणार, एकदम गोल व्यवस्थित येणार आहे. आणि इथून आपल्याला सरळ जॉईन करून घ्यायचं, इथपर्यंत रेष आखून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता तिरकं रेष आलेला आहे आपल्याला, ना असं तिरकंच यायला पाहिजे ना, गोल शेप द्यायचा आहे. आता हे पहा, गळ्याचा आकार देऊन टाकायचा आहे आपल्याला. ही आपली शिलाई इथपर्यंत एवढी शिलाई जाणार आहे. आता आपण हे कट करून घ्यायचं आहे. हा झाला मागच्या साईडचा. आता पुढच्या साईडचा आपल्याला तयार करायचं आहे. हा अस्तर मी 1 मीटरचा घेतलेला आहे, जेणेकरून मला थोडीशी लांब स्लीव्स शिवायची आहे, म्हणून 1 मीटर अस्तर. आपण बरोबर या पद्धतीने इथं ठेवून घ्यायचं आहे. बरोबर आपल्याला जसं ठेवलेलं आहे तसं फक्त आपल्याला आखून घ्यायचं आहे. प्रिन्सेस कटमध्ये मेन टिप्स राहतात. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्की समजून जाईल. अजिबात तुमचं प्रिन्सेस कट बिघडला जाणार नाही. छोट्या छोट्या टिप्स राहतात. तुम्ही पाहू शकता मी असं आखून घेतलेलं आहे. सॉरी, पडलं असतं माझ्याकडून. तुम्ही पाहू शकता इथं 2 इंचच घ्यायचं आहे आपल्याला. दोन इंच आपला पुढचा गळा, माझा 7.5चा आहे. आणि आकार गोल आकार असं द्यायचं, थोडंसं बाहेर घ्यायचं. जे आपण रेष आखतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला बाहेर घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं गळा एकदम परफेक्ट व्यवस्थित येतो. हा झाला आपला पुढचा गळा. आणि आपल्याला इथं अर्धा इंच मध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून जे खाकीत घोळ वगैरे येतं ते याच्यासाठी येतं. तर आपल्याला इथं अर्धा इंच मध्ये घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला 10 इंचावर मार्जिन करून घ्यायचे आहे. जे आपली छातीची 10 इंचावर आपण मार्जिन केलेलं आहे. इथून आपल्याला घ्यायचं आहे 4 इंच आणि इथून घ्यायचं आहे 3.5 इंच. आता आपल्याला इथून
तर इथपर्यंत असं इथपर्यंत यायचं आहे आपल्याला. इथून टक्स मारायचं आहे. आता मेन टिप्स इथं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होऊन जातं. पाहू शकता. तर बऱ्याच जणांचं इथं काय प्रॉब्लेम होते, इथून आपल्याला इथं 2 इंच द्यायचं आहे. इथून आपण 2 इंच दिल्यावर आपल्याला इथून 2 इंच वाढवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हा कपडा कट होतो आणि हा आपल्या सिलाईमध्ये जातो. तर आपल्याला इथून पण 2 इंच वरती घ्यायचं आहे. या प्रकारे आपल्याला सेप देऊन टाकायचं आहे. आणि इथून ही जी रेस आहे इथून सुद्धा आपल्याला इथपर्यंत जॉईन करून घ्यायचं आहे. आणि आता हे कट करून घ्यायचं आहे. तर कट कशा प्रकारे करायचे तुम्ही नक्की पहा. आता आपल्याला हा पॅटर्न कट करून घ्यायचा आहे. अशा या प्रकारे आपल्याला पॅटर्न तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता. आता आपण स्लीव कट करणार आहे. स्लीव कशा पद्धतीने कट करायचं आहे. तर हा पाहू शकता उरलेला कापड आहे. तर पाहू शकता आपल्याला आता स्लीव कट कसं करायचं आहे. माझी स्लीवची उंची आहे 5 इंच. इथून आपल्याला 5 इंचावर घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला 10 इंच घ्यायचं आहे. मी 10.5 घेतलेला आहे, थोडं जास्त राहिलं तर बरं राहतं. इथून आपल्याला 2.5 इंचावर घ्यायचं आहे आणि आता इथपर्यंत असा शेप देऊन टाकायचं आहे. ही झाली आपली एकदम सोप्या पद्धतीने स्लीव कट. तुम्ही पाहू शकता मी एकदम परफेक्ट पॅटर्न कट केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की विचारा.